देवं कंस साठविला हरी जे हृदय मंदिरी त्याची सरली रझार झाला सफल व्यापार प्रस्तुत सेवेकराचा निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा अभंग आहे। या अभंगातून तुकाराम महाराज ज्यांनी परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं आहे असं पहिल्या कडव्यात म्हटलं। महाराज म्हणतात असं ज्यांनी हृदयामध्ये साठवलं त्याचं येणं जाणं संपलं असं दुसऱ्या कडव्यात म्हटलं नाही। एवढंच नाही तर परमात्मा हातामध्ये आल्यामुळं त्यांना भय आणि चिंता राहिली नाही असं तिसऱ्या कडव्यात म्हटलं आहे। त्या परमात्म्यानं त्यांच्याजवळ काहीच ठेवला नाही असं शेवट सांगितलं आहे। तुका म्हणे हरी काही उरुनिधी उरी त्याची सरली रझार झाला सफल व्यापार। अभंगावर काही बोलण्यापूर्वी अनेक वर्षापासून क्षेत्र कराळा या पुण्यभूमीमध्ये महाशिवरात्र निमित्त हा कार्यक्रम चालू आहे। कराळेश्वर भगवान या निमित्तानं आपल्या गावामध्ये कार्यक्रम चालू आहे। आम्ही लहानपणी बऱ्याच वेळेला महाशिवरात्रीला कीर्तनाला आलेलो आहे आणि कीर्तन पूज्य वैकुंठवासी लक्ष्मण महाराज यांचं कीर्तन असायचं। विठ्ठला विठ्ठला त्यांचं या गावाला आशीर्वाद म्हणा किंवा भरपूर योगदान त्यांचं भरपूर असं योगदान म्हणा किंवा त्यांचा आशीर्वाद या गावाला लाभलेला आहे। आणि असं आशीर्वादानं युक्त असणार या गावामध्ये हा कार्यक्रम चालू आहे। या गावातली मंडळी सर्व साधक आहेत, उपासक आहेत। विठ्ठला विठ्ठला आळंदीला वाऱ्या चालू आहेत, पंढरपूरलाही वाऱ्या चालू आहे। अधून मधून अन्नदान आहे, भजन कीर्तन आहे। असा हा या गावामधला अखंड परमार्थ चालू आहे। आणि त्यामध्ये या वर्षी अचानकच पुन्हा उठाव खाल्ल्या गेला। मग आता हो का नाही म्हणून सहज आपल्या साध्या स्वरूपामध्ये या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला। पण नियमाचं बंधन ठेवून गणेशराव मगाशी म्हणजे मोठा कार्यक्रम करायचा होता, पण यामुळं छोटा कार्यक्रम ठेवण्यात आला, नाहीतर कार्यक्रम तिकडे ठेवायचा होता। तरी पण सर्वांना नियमाचं बंधन पाळणं हे विशेष आहे। तरी पण काहीला लाज वाटतो। आता पहिल्या एक सांगा, पहिल्यानं आपण बैलाला मुंगसे आपण घालीत होतो का नाही? देव मला आता 5 झालं बैलाला घालायचं, आता तुम्हाला विठ्ठला विठ्ठला आता लाज जरी वाटत असली तरी पण याच्याशिवाय पर्याय राहिला नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा। त्या माग असं सांगितलं, हा जो काही रोग आहे या रोगाची खरी लस मास्क वापरणे, सॅनिटायझर लावणे, पुन्हा साबण आणि हात धुणे आणि अंतर ठेवणे हीच खरी या रोगावर काय औषध आहे।
आणि म्हणून याचा आपल्याला नियमाचं पालन करावंच लागतं. पण काही काही लोकांचं असं म्हणणं रोगच नाही, आणि मग असे बाकीच्याला वाटतं की खरंच नाही, पण एकदा प्रसंगाला याच्यानंतर मग कळत. म्हणून प्रत्येकानं नियमाचं पालन ठेवूनच हे असे आपले छोटे मोठे जे काही कार्यक्रम असतील ते करावे. आपल्या गावामध्येही नियमाचं पालन करून या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्याकडं एक कीर्तनाची सेवा आलेली आहे. आकुर्डीला गणेशराव दादा वगैरे बरेच काही मंडळी आली होती आणि त्यांनी या आजच्या कीर्तनाची तारीख माझ्याकडे दिलेली आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी आज आलो. गावातली परिसरातली मंडळी सर्व ऐकायला या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे गायक वादक सर्व महाराज मंडळी विठ्ठला विठ्ठला या अभंगामध्ये महाराजांना काय म्हटलेले आहे, किंवा ज्यांना देवाला हृदयामध्ये ठेवल्या नाही किंवा हृदयामध्ये साठवल्या नाही त्याला पुन्हा येण्या जाण्याचं काम राहत नाही. आणि जर हृदयामध्ये देवाला ठेवलं नाही तर पुन्हा येणं जाणं चुकत नाही. विठ्ठला मानव जीवनातलं पहिलं जर कर्तव्य कोणतं असेल तर देवाला हृदयामध्ये ठेवणे. मानव जीवनातलं पहिलं कर्तव्य जर कोणतं आहे तर हृदयामध्ये देवाला ठेवणे. आपण हृदयामध्ये ठेवल्या जात पण देवाला नाही. हृदयामध्ये देवाला ठेवल्या जात का? नाही. ज्या काही जड वस्तू म्हणा किंवा नाशिवान वस्तू म्हणा, त्या जड वस्तू नाशिवान वस्तू आपण हृदयामध्ये ठेवल्या जातो. हृदयामध्ये ठेवणं म्हणजे काय? त्याचं स्मरण करणं. जडाचं स्मरण करणं म्हणा किंवा जड वस्तूचं स्मरण करणं म्हणजे हृदयामध्ये ठेवणं. बघा, आपल्या हृदयामध्ये म्हणा किंवा मनामध्ये काय असतं हे ज्याचे त्यालाच कळत असतं. आता दुसऱ्या थोडंच कळत असत. समजा माझ्या मनामध्ये काय आहे. आता हृदय या शब्दाचा अर्थ काय करायचं? मन म्हणा. आपल्या मनामध्ये काय आहे दुसऱ्याला कळत का ज्याचं त्याला कळत? आपल्या मनात काय आहे ज्याचं त्याला कळत का दुसऱ्याला कळत? ज्याचं त्यालाच कळत, दुसऱ्याला कळत नाही. आणि कळालं असतं तर फार मोठ्या भानगडी झाली असत. जर कळालं असतं ना याच्या त्याच्या मनातलं ज्याला त्याला कळालं असतं ना तर फार मोठ्या भानगडी झाली असते. पण कोणाच्या मनातलं कोणाला कळत नाही म्हणून सगळं काही पर आहे. विठ्ठला माझा ज्याच्या त्याच्या मनात काय आहे हे ज्याला त्याला कळत असतं. काहीच्या मनामध्ये हरणच असतं, काहीच्या मनामध्ये जोडाचा असतो. जोडा आता स्पष्ट करायचं काम नाही ना. काहीच्या मनामध्ये जोडा, काहीच्या मनामध्ये हरण, काहीच्या मनामध्ये घर असतं, काहीच्या मनामध्ये शेत असतं, काहीच्या मनामध्ये स्त्री पुत्राधिक असतात, काहीच्या मनामध्ये
कोणाचं वाईट करण्याचं असतं. विठाला माणसानं कोणाचं वाईट करण्यापेक्षा, कोणाचं वाईट इच्छेण्यापेक्षा माणसानं दुसऱ्याचं चांगलं करण्याचं मनामध्ये आणावं. निश्चित आपलं चांगलं होतं. दुसऱ्याचं चांगलं करायचं मनात जर आलं तर त्याच्यात आपलं चांगलं नक्की होत असतं. पण दुसऱ्याचं वाईट करायचं म्हटलं की आपलं चांगलं होत नसतं. विठाला पुराणाचं देखील उदाहरण देता येईल. हिरण्यकशिपूची गोष्ट. हिरण्यकशिपूनं ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला आणि वर मागून घेतल्याच्या नंतर त्यांनी मग काय केलं? चांगलं करायचा प्रयत्न केला का दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न केला? दुसऱ्याचं वाईटच करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट लगे त्यांना कोणाकडेच गेला, इंद्राकडेच गेले नाही आणि पुन्हा स्वतःला तिन्ही लोकांचा नाथ म्हणून जिकडं तिकडं मिरवायला लागल्या नाही. परिणाम त्याचा पुढे काय झाला? मुलानं 3 लोक नाथ मालक म्हणले नाही म्हणून नाही तो त्रास हिरण्यकशिपूनं प्रल्हादाला दिलेला आहे. कशामुळं? फक्त तिन्ही लोकांचा मालक म्हटले नाही. तू मला एकदा तिन्ही लोकांचा मालक म्हण, मी तुला काही त्रास देणार. म्हणजे तू घरचाच मालक नाही तर तिन्ही लोकांचा मालक आहेच कसा? विठाला नाथ भक्त एक भगवानच आहे. त्याशिवाय पुन्हा त्रैलोकीनाथ दुसरं कोणीही नाही असं म्हणलं की पुन्हा त्रास द्यायचा. सांगण्याचा तात्पर्य अर्थ एक चाललेला आहे. आपल्याला कोणाचं चांगलं करावं वाटलं तर करा, पण वाईट मात्र करूच नका. विठाला एक नियम आहे. काय नियम आहे? चांगलं केलं तर चांगलं केलं तर चांगलं आणि वाईट केलं तर वाईट होत. हा एक सृष्टीतला नियम आहे आणि ह्या सृष्टीतल्या नियमाला कोणीही टाळू शकत नाही. विठाला आणि जसं केलं तसं ते फेडावं लागतं. जसं केलं तसं ते फेडावं लागतं. मग अशी सहज बैठकीमध्ये विषय झाला. एक जणाला 1000-2000 एकर जमीन होती. बरोबर? एक जणाला 1000-2000 एकर जमीन होती, पण आता काही राहिलं नाही. का? कारण चांगल्या पद्धतीनं कमवलं नाही. विठाला काय लक्षात आलं? तुमचं नाव? परमेश्वर. त्याने असं सांगितलं की चांगल्या पद्धतीनं कमवलं तर राहत आणि जर वाईट पद्धतीनं कमवलं तर संपून जातं. विठाला एक सांगा, आपल्या मनामध्ये चांगलं व्हावं असं आहे का वाईट व्हावं असं आहे हे कोणाला कळत? हो, ज्याचं त्यालाच कळत. हे दुसऱ्याला कळतच नसतं. म्हणून आपला मूळ विषय चाललेला आहे. आपल्या मनामध्ये काय आहे आणि आपल्या मनामध्ये काय राहायला पाहिजे. खरं सांगायचं, आपल्या मनामध्ये
देवाशिवाय पुन्हा कोणाला ठिकाणा नसतो. अंतरीच्या खोना देव जाणे, अंतरीच्या खोना देव जाणे, अंतरीच्या खोना कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण जाणे कोणा घडे उपासना, अंतरीच्या खोना देव जाणे, अंतरीच्या खोना देव जाणे, कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण जाणे कोणा घडे उपासना, अंतरीच्या खोना देव जाणे कोणा घडी उपासना, अंतरीच्या पुन्हा देव पुन्हा देव जाणे. देवालाच कळत असत. आणि देव कोणाला म्हणायचं, पुन्हा चालता चालता व्याख्या जर सांगायची झाली, देव कोणाला म्हणायचो, ज्याला कळत त्याला देव म्हणायचं. देव कोणाला म्हणायचं, ज्याला कळत त्याला देव म्हणायचं. आणि हे देवालाच कळत असत. देवाला कळत याचा अर्थ याच्यातलं कोणाला कळत नाही. विठाला विठाला उभा राहणारी म्हणा किंवा खाली बसणारी म्हणा, याच्यातलं कोणाला काय कळत नाही सांगा बरं. कोणाला काय कळत नाही. सगळ्याला सगळं कळत असत. आणि सगळं ज्याला कळत त्याला देव म्हणायचं. महाराजांना म्हटलेलं आहे, न सांगता तुम्हा कळो येते विश्वी विश्वंभर परिहरची न लगे. म्हणजे न सांगता तुम्हा कळो येते अंतर. इथं तुम्हा शब्द आलेला आहे. तुम्हा म्हणजे खाली जे बसणारे आहेत, तुम्हाला सगळं कळत. पण कळत असूनही कळत नाही म्हणतात, हेच अवघड आहे. कळत असूनही कळत नाही म्हणतात. एक सांगा, कोणाला काय कळत नाही हो? अहो, पृथ्वी कळत आहे ना, जमीन आहे हे कळत ना, पाणी आहे हे कळत ना, अग्नी आहे हे कळत ना, वायू आहे हे कळत ना, आकाश आहे हे कळत ना. आणि ह्या पंचभूतापासून जेवढं काही निर्माण झालेल्या वस्तू आहेत त्या वस्तू देखील कळत. मग कळत काय नाही एवढं सांगा ना. विठाला याचा अर्थ असा आहे, सर्व कळत. सर्व कळत. आणि सर्व ज्याला कळत त्याला देव असं म्हटलेलं आहे. आणि तो देव इकडं तिकडं नसून सर्वांच्या हृदयात आहे असे सगळ्याचे प्रमाण आहे. आता अनेक वेळेला आपण ऐकूनही आपला त्यावर विश्वास बसत नाही. हे आपलं पाप आहे. विठाला अनेक वेळेला अनेक प्रमाणानं आपण ऐकलेलं असतं तरी आपला त्यावर विश्वास बसत नाही. खरं नाही का विश्वास बसत नाही? खरं नाही का विश्वास बसत नाही? खरं आहे पण विश्वास बसत नाही. कारण सर्वांच्या हृदयामध्ये जे कळत त्यालाच देव असं म्हटलं. देव कशाला म्हणायचं? सर्वांच्या हृदयामध्ये जे कळणेपणा आहे, कोणा शब्द वापरला, सर्वांच्या हृदयामधला जो कळणेपणा आहे त्यालाच देव म्हणायचे. विठाला
कळणेपणा. काय? सर्वांच्या ठिकाणी जो काही कळणेपणा आहे त्याला देव असं म्हटलेलं आहे. आणि तो देव आपण आहे असं ज्याला कळालं हे महाराजांना पहिल्या कड्यामध्ये सांगितलं. साठविला साठविला हृदय मंदिरातला देव साठवणं म्हणजे याचा अर्थ कळणं. साठवणं याचा अर्थ काय करायचा? कळणं. हृदयामधला देव कळाला आणि ज्यांना हृदयामधला देव कळाला. आता हृदयामध्ये देव नाही का हृदयामध्ये देव आहे हे कळत नाही. आणि एक ध्यानात ठेव बघा, कळत असूनही कळत नाही. कळत असूनही कळत नाही. यालाच महाराजांना काय म्हटलेलं आहे? विस्मय वाटे मना कैची भ्रमाची भावना. विस्मय वाटे मना. आम्हाला विस्मय, आश्चर्य, विस्मय शब्दाचा अर्थ आश्चर्य, आश्चर्य वाटायला लागलेलं आहे. तेव्हा आपण देव आहे असं कळूनही आपण देव आहे असं कळत नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. हृदयामध्ये देवाला साठवणं याचा अर्थ काय? हृदयामध्ये देव नाही आणि हृदयामध्ये देवाला साठवलं याचा अर्थ असा आहे का? जसं एखादा आपण घरामध्ये माल आणून साठवतो किंवा दुकानामध्ये माल आणून आपण साठवतो, त्या पद्धतीनं देवाला बाहेरून आणून हृदयामध्ये साठवलं का? आता समजा किराणा दुकान. आता किराणा दुकानदार काय करतात? जालना म्हणा किंवा जालनाच असं, जर आपल्याला माल आणायचं झालं जास्त, जर आष्टी का परतूर का जालना, कुठून? जालना. जालन्याहून आपण सगळा माल आणला जातो आणि तो माल कुठं ठेवला जातो? दुकानामध्ये ठेवला जातो. त्याला साठवलं असं म्हणायचं. ठेवणं साठवणं एकच आहे. असा हृदयामध्ये देवाचा दुसरीकडून आणून हृदयामध्ये साठवला का? जसं माल दुसरीकडून आणून दुकानामध्ये साठवावा लागतो, तसं देवाला दुसरीकडून पुन्हा आणून साठवायचं काम नाही,
तर हृदयातल्या देवालाच यथार्थ जाणणं म्हणजे हृदयामध्ये साठवणं. विठ्ठला हृदयामध्ये देव आहे, हृदयाच्या आत बाहेर देखील देव आहे. दोन शब्द वापरलेले आहेत. हृदयामध्ये देव आहे आणि हृदयाच्या आत बाहेर देखील देव आहे असं महाराजांचं प्रमाण आहे. देव आहे, देव जवळी आम्हा अंतर्बाहेर. हे कोणाचं प्रमाण आहे? हे आमचं आहे का तुमचं प्रमाण आहे? अहो हे प्रमाण कोणाचं आहे? अहो मी लिहिलेलं आहे का तुम्ही लिहिलेलं आहे? काय म्हणजे कोणाचं का असं आम्हाला काय दिलं गेलं? आम्ही फक्त ऐकायला आलो. विठ्ठला विठ्ठला कीर्तनी म्हणून आम्ही ऐकायला आलो. कोणाचं असं आम्हाला काय त्याची देणं घेणं? माझं हे प्रमाण आपण लिहिलेलं आहे का खाली बसणाऱ्यानं लिहिलेलं आहे? कोणाचं? ज्यांची आपल्यावर पूर्ण श्रद्धा आहे असे जगद्गुरु तुकाराम त्यांचं हे प्रमाण आहे. त्यांना आपण मानतो पण त्यांच्या शब्दाला मानत नाही. विठ्ठला संताला मानतो की नाही आपण? तुकाराम महाराजाला मानतो की नाही? ज्ञानोबाला मानतो की नाही? नाथ महाराजाला मानतो की नाही? त्यांना मानतो पण त्यांच्या शब्दाला आपण मानत नाही. जेवढं आपण त्यांना मानतो ना तेवढं त्यांच्या शब्दाला मानलं की तेव्हाच आपलं कल्याण. या प्रमाणाकडे लक्ष द्या ना. देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर्बाहेर. देव जवळ आहे, देव जवळ आहे असं दोन वेळेला म्हटलंय. काय? देव आहे, देव आहे असं जवळ जवळ आहे म्हटलेलं आहे. पण जवळ म्हणजे नेमकं कुठं? आंतरबाह्य. आंतरबाह्य म्हणजे आत आणि बाहेर. मग आता देव दुसरीकडे पाण्याची गरज आहे का जवळच्या देवालाच पाण्याची गरज? म्हणून ज्ञानोबारांनी एका ठिकाणी म्हटलं बघा, देव देव म्हणून व्यर्थ का फिरस, निज देवनी नशी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठी काही. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. हे आपण वाटलं होतं बघ. विठ्ठला विठ्ठला देवाला नाव नाही, रूप नाही, गाव नाही, काहीच नाही. म्हणजे नाव भरच काम झालं. त्यामुळे हे काय अभंग नाही. मग मालिकात पाहिला मग हे अभंग सहज हे. देव जवळ आहे त्याला किती प्रमाण देत आहे? जवळ या सदा जगत जीवन का धांडोळी शिवण, एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. किंवा सातवा अवतार आठवा वेळोवेळा, बाप रुक्मादी बरो विठ्ठलो जवळा. किंवा सभा हे अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. विठ्ठला देव जवळ आहे, आत बाहेर आहे. देव जवळ आहे आणि आत बाहेर आहे.
म्हणून जवळचा देव बघा, लांबच्या देवाच्या माग लागू नका. कारण आपण देवापासून दूर आहे, पण देव आपल्या जवळ आहे. आपल्यापासून देव दूर आहे का आपण देवापासून दूर आहेत? आपण देवापासून दूर आहे, पण देव आपल्या जवळ आहे. कशावरून? आपण काय म्हणत असतो, कोणे गावी आहे सांगा हा. आता कोण या गावात सांगावं? कारळ्यात सांगावा का सुरुम गावामध्ये सांगावा का पांडेपोखरी मध्ये सांगावा का पिंपरी मध्ये सांगावा का टाकळी मध्ये सांगावा? कुठे विठाला विठाला कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. पण त्याला असं म्हटलेलं आहे, तो नाही ऐसा ढाव विठ्ठल जळी स्थळी धरला विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजब्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. त्यांनी सगळ्या ठिकाणी देव पाहिला असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबराईनं देखील एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, सत्य ज्ञानानंत लग्नाचे प्रावरण किती प्रमाणात नाही रूपवर्ण गुणजेचे द्वारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दोरी सरुनिया. सत्य ज्ञान अनंत रूपानं परमात्मा जवळ आहे तो पाहिल्याला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे महत्वाचं असतं ते जवळ असतं, महत्वाचं नसतं ते दूर असतं. विठ्ठला विठ्ठला जे महत्वाचं असतं ते जवळच असतं, आणि जे महत्वाचं नसतं ते दूर असतं. म्हणून देव जवळच आहे. मग जवळच्या देवाला बघा, कारण ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, निज देव निनसी मुळी कोण. अहो मूळ देव कोण आहे हे तू जाणत नाही, आणि हे जाणल्याच्या नंतर तुझ्या लक्षात येईल की दुसरे तिसरीकडे नसून तो आपल्या मध्येच आहे. आणि असं ज्यानं जाणलं, महाराज म्हणतात त्याची यरझाड संपत्ती हे दुसऱ्या
ज्यानं आत्मत्वानं हरीला जाणलं, ज्यानं आत्मत्वानं हरीला जाणलं म्हणजे आत्माच परमात्मा आहे असं यथार्थ जाणलं, त्याची इयरझार संपत असते. इयरझार या शब्दाचा अर्थ इयर आणि इयर म्हणजे येणं, झार म्हणजे जाणं. इयर म्हणजे येणं, झार म्हणजे जाणं. येणं जाणं त्याचं संपत असतो, नाहीतर येणं जाणं संपतच नाही. येणं म्हणजे जन्म आणि जाणं म्हणजे मरण. विठ्ठला याची सर्वी येणझार या शब्दाचा अर्थ येणं आणि जाणं, जन्म आणि मरण. त्याचं जन्म मरण चुकल्या जातो, नाहीतर हे चुकल्या जातच नाही. हे पुन्हा पुन्हा येणं आणि जाणं चालू. मग आपल्याला येणं जाणं ठेवायचं का येणं जाणं संपवायचं? काय करायचं? येणं जाणं ठेवायचं का येणं जाणं संपवायचं? येणं जाणं संपलं पाहिजे आणि परमार्थ त्याच्या करताच. हे एवढे खर्च करायचे, एवढे कार्यक्रम करायचे, हे कशा करता? येरझार संपण्याकरताचे. हे येरझार चालू ठेवण्याकरता नाही. अरे हे जे मोठमोठाले आपण कार्यक्रम करतो ना, एवढा आपण खर्च करतो ना, तर हे केवळ येणं जाणं संपण्याकरताच आहे, येण्या जाण्याचे प्रयत्न करण्याकरता नाही. पण माणसं येणं जाणं संपवायच्या मागच नाही. साध जर तुम्हाला सांगायचं झालं ना, येणं जाणं कशानं संपल्या जातं माहिती? त्या गीतेमध्ये शब्द आलेला आहे, मम. मग अशी सहजच मला भूक लागली, मम वर राहिलो मम. मम म्हणजे मम म्हणजे काय? मम म्हणजे माझं. माझं समजणं. जे माझं नाही त्याला माझं समजण्यामुळे जन्म मरण आहे. विठ्ठला सगळ्यांना भजन करा बरं, जरा बरं वाटेल बघा. विठ्ठला भगवान शंकराला आनंद वाटेल. माझे भक्त फार टाळी वाजवायचे. मना राम राम टाळी वाजवा, मना राम राम टाळी वाजवा. वाणीनं राम राम म्हणा, हातानं टाळी वाजवा. काय अवघड लागून या पाया विनवितो तुम्हाला. कर टाळी बोला किंवा कर जोडून विनवितो. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संत आपल्याला हात जोडायले एवढे आपण अधिकारी. विठ्ठला संत
हात जोडायले का उभं समजा आपल्याला हात जोडायचे आणि काय बोलते म्हणा राम म्हणा विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा तुमच्या पाया पडतो लागून या पाया विनोवितो तुम्हाला पण आपण तर असेच बसतो एक लक्षात ठेव मोठ्यानं एखाद्या वेळेला जर लहानाला मोठेपणा दिला मोठ्यानं लहानाला जर मोठेपणा दिला तर त्याला वाटतं मी काय आता कशात कमी थोडाच आहे पण आपण हलकट आहे विठाला विठाला तुकाराम महाराजांना हात जोडायचे तुकाराम महाराजांना आपल्या पायावर लागून या पायाला हात जोडायचा पायाला हात लावायचा हात जोडायचं आणि टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणायचं आपल्याला वाटतं आपल्याला फार मोठा अधिकारी मग आपलं असे पण असं नाही आपण वेळोवेळेला देवाचं नाव घेतलं पाहिजे विषय आपला चालला होता जन्म आणि मरण कशामुळे हे ध्यानात जन्माचं आणि मरणाचं मूळ कारण जर काय असेल ज्ञानोबरायांनी देखील स्पष्ट केलेलं आहे काय स्पष्ट केलेलं आहे अहममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाचे दुधडी ढवळते ठेली विठ्ठला ज्ञानोबरायांची ओवी आहे ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे मीच म्हणणं आणि माझं समजणं बडकामध्ये सांगायचं देहाला मी समजणं आणि देहाधिकाला माझं समजणं यामुळं जन्म मरण म्हणून आरंभाला म्हटलं ना आपण मम मम म्हणजे माझं म्हटलं की जन्म मरण आणि माझं म्हणल्यानंच पुन्हा जन्म मरण चुकल्या जातात दोन्ही गोष्टी आहेत सांगायचं का जडाला माझं समजल्यानं जन्म मरण आहे आणि चेतनाला माझं समजल्यानं जन्म मरण नाहीच होणार आहे विठाला जडाला माझं समजल्यानं जन्म मरण आणि चेतनाला माझं समजल्यानं जन्म मरण निवृत्त होतो हे दोन शब्द आहेत दोनच अक्षर आहेत कोणते कोणते मम दोनच अक्षर आहे पण ह्या दोन अक्षरानं आपल्या अक्षरशः दैना केलेली आहे कशानं या दोन अक्षरानं आपली दैना केलेली आहे तेव्हा या दोन अक्षरांनी आपल्याला जर्जर केलेलं आहे जर्जर जर्जर केलं म्हणून भगवान म्हणतात अर्जुना अरे हे मम सोड तुला जन्म मरणच नाही तसं आपणही मम म्हणणं सोडून द्या जन्म मरणाचा प्रश्नच नाही पण कशाला आपण माझं म्हणतो जे माझं नाही त्याला आपण माझं म्हणतो हे एक विशेष आहे आणि जे माझं आहे त्याला आपण माझं म्हणायला तयार माझं आपण जे माझं नाही त्याला आपण माझं म्हणतो कशाला आपण माझं म्हणतो मला कल्पना आहे पायातले खेटर खेटर कोणाचे चपल आहेत कोणाचे खेटर आहेत कोणाचे पुन्हा बुट आहेत आणि खेटर तर आहेत पण चपल आहे बूट आहे आता ह्या चपलाला म्हणा बोटाला म्हणा आपण माझं म्हणतो पण जर बारकाईनं आपण विचार केला तर चपला म्हणा बूट म्हणा हे आपले नसतात हे कातडीचे असतात कशाचे एक जण मला महा मास्क कुठे
मग आता सध्या उदाहरण तीच घेतलं तर बरं वाटेल. विठाला विठाला महामास्क कुठे महा माझा मास्क कुठे? आता एक सांगा, मास्क याचा आहे का कपड्याचा आहे? अवघडच आहे ना. काय हे झाकून आहे काय? नाही बाबा, तुमचं ते सांगणं झाकूनच आहे. झाकून कसे झालं? हो हे उघडच आहे. ज्या मास्काला आपण माझं म्हणतो तो मास्क आपला नसून तो कापडाचा आहे. विठाला विठाला देहापासून सगळे तुम्ही घ्या. देह जरी घेतला तरी देह देखील माझा ठरल्या जात नाही. तो 5 भूताचा आहे. आहे प्रमाणाचा आहे. देह हा 5चा आणला वसना शेकी ज्याची त्याला दिलेला किंवा पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लावेला सबळ अहंकार त्या पाठी. तुम्ही जगातली कोणतीही वस्तू घ्या ती माझी ठरल्या जात नाही. विठाला व्यवहार म्हणून माझं म्हणा. व्यवहार म्हणून माझं म्हणा, पण माझं समजू नका. पुन्हा त्यातला बारकावा जर आपल्याला सांगायचं झालं, माझं म्हणल्यानं जन्म मरण नाही, माझं समजल्यानं जन्म मरण. माझं म्हणल्यानं जन्म मरण आहे का माझं समजल्यानं जन्म मरण आहे? अरे आपण म्हणतो आमचे महाराज आहेत, माझे महाराज आहे ते म्हणण्याच, पण समजणं मात्र तेवढं पाहिजे. जसं आपल्या घरच्याला माझं म्हणल्या जातं का आपलं समजल्या जात? आपलं समजल्या जात. पण बाहेरचं कोणी असतं माझं म्हणल्या जातं पण समजल्या जात नसतं. विठाला महाराज हे सगळं तुमचं आहे, त्याला म्हणून द्या नावचं करून. हे सगळं तुमचं आहे महाराज, तसं काही नाही. बरं तसं काही नाही, हे सगळं तुमचं आहे. मग कर नावचं. मग हे नुसतं म्हणल्या जातं का समजल्या जातं? म्हणल्या जातं का म्हणल्या समजल्या जात. तसं हे सर्व माझं म्हणून म्हणणं काय वेगळं आहे आणि माझं समजणं वेगळं आहे. हे देहादिकाला माझं समजल्यानंच जन्म मरण आहे. म्हणून महाराज म्हणतात, जेव्हा माझं समजल्या जाणार नाही तेव्हा त्याचं जन्म मरण संपल्या जाईल. विठाला त्याची सरली घेरझार झाला सफल व्यापार. व्यापार या शब्दाचा अर्थ साधना. साधना करणं सबळ झालेले आहे. वेगळ्या पद्धतीनं महाराजांना म्हटलेलं आहे, जन्मा आलो त्याचे आतापर्यंत जी काही साधना केलेली आहे त्या साधनेचं फळ झालं. घेतले जन्म मागे सार्थकाची झाले. मागे जे काही जन्म घेतलेले आहे आणि जी काही साधना केलेली आहे
ते साधनेचं फळ मिळालेलं आहे. कोणतं फळ मिळालं तर त्याची सरली झाला सफल व्यापार. व्यापार म्हणजे हे आपण जे व्यापार करतो ना, कापसाचा कशाचा, हे व्यापार, तुरीचा व्यापार, कापसाचा व्यापार, जसं सीझन असत तशा सीझनाचा आपण व्यापार करतो ना, पण तसा व्यापार नाही. तर या ठिकाणी व्यापार करणं म्हणजे साधना करणं. साधना जी केल्या जाते ती साध्या करता केल्या जाते. आणि मग साध्य प्राप्त झाल्याच्या नंतर साधना संपल्या जाते. विठाला विठाला स्वयंपाक चालू झाला ना? स्वयंपाक चालू झाला ना? स्वयंपाक चालू झाला. अहो जेवण झाल्यावर स्वयंपाक चालू झाला ना. जेवण झाल्यावर स्वयंपाक चालू झाला का जेवण झाल्यावर जिकडं तिकडं निवांत झालं. जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत कवचे चालूच असते. कवचेच काय होता, शिरा होता का? शिरा नाही असं होत का? आजकाल तर काही म्हणायचं होतं माणसाला किंमतच नाही. एक जणाला विचारलं, म्हणलं काय तुम्हाला फेकी आहे? उगले नाही उगले म्हणलं काय तुम्हाला फेकी आहे? ही तर कोणी आडनावाचे असते ते नाही बघ वर्ग होता. झालं म्हणलं आज काय मला आज फेकी म्हणलं फेकी म्हणजे काही कळलं. ते म्हणलं फेकी म्हणजे नुसतं फेकायचं काम, गिळायचं काम नसतं. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे न विठाला विठाला. आत्मसाक्षात्कार झाला, येणं जाणं सगळं व्यापार सफल झाला. त्याची सरली झाला सफल व्यापार. सफल व्यापार झाला म्हणजे नेमकं काय झालं ते पुढच्या कड्यात म्हटले.
व्यापार सफल झाला म्हणजे नेमकं काय झालं? हरी आला हाता. हरी म्हणजे मनुष्य हरी नाही. बदलाबदली आमची बदलाबदली होईल. हरी म्हणजे मनुष्य. माणसालाही हरी म्हटलेला आहे, देव देखील हरी आहे. पण माणसं जरी देवाचं नाव माणसाला ठेवलं तरी पण जसं नाव आहे तशा नावाने हाका मारितच नाही माणसं. आपली भाषाच नरम आहे. आपली भाषा कशी आहे? नरम. आम्ही एकदा वृंदावनला गेलो, ते शेतकरी संघटनेत अच्युत महाराज इथे होते. नवीन आम्हाला काय माहित नाही. ते शेतकरी संघटना दिल्लीला काहीतरी हे होत, शेतकरी संघटनेचं अधिवेशन काय असेल. आम्ही ते दिल्लीला म्हणलं चला देवाचं देव देव व्हाय. आणि मग येताना आम्ही त्या वृंदावनला गेलो. आता आम्हाला काहीच माहित नाही यमुना माता कुठे का आहेत. ते आम्ही एक जणाला विचारलं तिथल्या माणसाला. ते म्हणलं यमुना कुठे? ते दचकलच बघा. दचकल म्हणजे आमची भाषा रकील ना, आणि त्याची भाषा नरम. ते दचकलच म्हणजे अशी आपली भाषा आहे. आता आपण नावाने हाका मारितच नाही. आर्य तुर्यानंच पुन्हा एकेरी भाषेनच बोलत असतो आपण. आर्या कुठे गेला? आर्या. आता हर्या कुठे गेला म्हणजे आता हरी म्हणून देवाचं नाव हरे, पण हरी असत म्हणजे असा हर्या नाही. ज्यानं चित्ताचं हरण केलेलं आहे त्याला हरी असं म्हटलेलं. विठ्ठला माझे हरी रे चित्ताचं हरण करणाराला हरी असं म्हटलं. त्या गोपीच्या चित्ताचं हरण भगवान श्रीकृष्णानं केल्यामुळं त्यांना हरी असं म्हटलेलं आहे. आणि असा हरी असणारा जो काही परमात्मा तो आमच्या हाताला आलेला आहे. हाताला आला याचा अर्थ प्राप्त. परमात्मा प्राप्त झालेला आहे आणि म्हणून भय आणि चिंता राहिली नाही. हरियाणा हाता मग कैची भय चिंता. परमात्मा हाताला येणं या शब्दाचा अर्थ परमात्मा प्राप्त होणं. आता एक जण ठेवा, प्राप्त असूनही आपल्याला प्राप्त नाही. प्राप्त असूनही प्राप्त नाही. कारण प्राप्त असूनही आपल्याला तो अप्राप्त वाटत आहे. प्राप्त असूनही तो आपल्याला अप्राप्त वाटत असतो. पण एक नियम आहे
प्राप्त असेल तर प्राप्त होईल, काय झालं? प्राप्त असेल तर प्राप्त होईल आणि प्राप्त नसेल तर प्राप्त होणार नाही. मग आता एक ध्यानात ठेवा, परमात्मा हा प्राप्त आहे का अप्राप्त आहे? परमात्मा हा प्राप्त आहे का अप्राप्त आहे? परमात्मा हा प्राप्त आहे म्हणूनच प्राप्त होत असतो, हे ध्यानात ठेवा. आणि जर अप्राप्त असता तर तो प्राप्त झाला नसता. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. हे अमृतानुभवातलंच उदाहरण आहे. एक जणाला हार करण्याकरता फुलं कुठं सापडली आणि महाराजाला हार करायची त्याची इच्छा झाली, पण हार फुलं कुठं सापडलं? पांडुपोखरीला पाहिलं, सोरंगावला पाहिले, आष्टीला पाहिले, पुन्हा परतूरला पाहिले, कुमारी पिंपळगावला पाहिले, इकडं शिंदे टाकलीला पाहिलं, पिंपळीला पाहिलं, अकोलेला पाहिले, सगळीकडे पाहिले, तालुक्यात पाहिले, जिल्ह्यात पाहिले, पण फुलं कुठं सापडलं? तर ते मला फुलं सापडल्याशिवाय हार केल्याशिवाय आपल्याला जागर बसायचंच. एक जणाला सहज विचारलं की बाबा फुलं कुठं सापडतील का? अहो म्हणजे इकडं तिकडं फुलं पाहण्यापेक्षा म्हणजे आकाशाला फुलं बघा, पुढं तो फुलं येत. अहो आकाशाला म्हणले तेवढे फुलं येत म्हणजे असं हो. मग ते आकाशाला फुलं पाहायला गेलं तर आकाशाला फुलंच कुठं भेटायला? मग आकाशाला फुलं आहेत का? ज्ञानोबारांनी म्हटलं आकाशाचे फुलं तोडू, सस्याचे शिंग मोडू. शिंग कशाचं मोडायचं? सस्याचं. सस्याला शिंग असतेच ना. काय म्हणे आम्हाला काहीच माहिती नाही, तुमचं काय असेल ते चलू दे. आता सांगा, आकाशाला कधी फुलं आपल्याला मिळतील का? कारण ते अप्राप्त आहे, ते प्राप्त होणं शक्य नाही. तसं परमात्मा जर अप्राप्त असता तर तो कधीही प्राप्त झाला नसता, हा सिद्धांत आहे. म्हणून परमात्मा हा प्राप्त आहे आणि प्राप्त असणारा परमात्मा आम्हाला प्राप्त झाला म्हणून भय आणि चिंता राहिली नाही. विठ्ठला परमात्मा प्राप्त आहे तर मग कुठं आहे? तर एका शब्दात सांगायचं, हृदयात परमात्मा म्हणण्यापेक्षा आपणच परमात्मा, हा मोठा सिद्धांत आहे. आपणच परमात्मा. आता दुसरा कुठं परमात्मा पाहतो? आपणच परमात्मा आहे. आपण परमात्मा असून आपण परमात्मा का वाटत नाही? कारण देह आपण वाटतो म्हणून परमात्मा आपण वाटतो. जेव्हा परमात्मा आपण वाटू तेव्हा देह आपला वाटणार नाही आणि देह आपला नाही वाटला की आपण परमात्मा आहे असं निश्चित ज्ञान होईल. महाराज म्हणतात, असं जेव्हा परमात्म्याचं ज्ञान झालं म्हणजे मीच परमात्मा आहे हे ज्ञान झाल्यामुळं आता भय आणि चिंता राहिलेली नाही.
हा. आम्हाला जन्म मरणाचा आता धाक म्हणा किंवा भीती ही आम्हाला राहिलीच नाही. कारण आम्हाला जन्म मरणच नाही तर जन्म मरणाचं भय आणि चिंतेचा प्रश्न. जन्म मरण देहाला आहे आमचा संबंध नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून हरियाला हाता मग कैची भय चिंता. पण ज्याला आपण परमात्मा आहे असं ज्ञान नाही त्याला मात्र मग वय झालं आणि एका ठिकाणी टेकला की त्याला मग मरणाचं भय वाटत असत. आता माझं वाटत असे भय दिवसे दिवस चालतच आहे. येथे येऊनी केले काय ना या डबिले पाय तुझे. माणसाचं मरण जवळ आलं ना अशा वेळेला माणसं कावर पावर होते. आता कसं काय होतं कोणाला काय होणार आहे. जे ठरलेलं आहे ते होणारच आहे. म्हणून मरणाचा प्रसंग आल्याच्या नंतर माणसाचे डोळे उघडतील. पण तेव्हा डोळे उघडून काही उपयोग होत नाही. एक सांगायचं तरुणपणा होत चालला की माणसं बिघडत जाते आणि वय झालं की माणसं सुधरत चालते. जसा जसा तरुणपणा होत जातो तसे तसे माणसं बिघडत जाते. पहिलं पोरग बरं होतं, टाळी वाजित होत, नाचत होत. महाराज टाळी वाजित आहे थोडं दम धर. विठ्ठल विठ्ठल म्हणते आणि कोणा श्लोक आहे म्हणते म्हणे श्लोक त्याला एकदम पाठ केली. मन 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 गुरुर ब्रह्मा ते सगळं म्हणतो. बघा म्हणजे महाराज याला म्हणलं थोडं दम धरा. आता गडबड करू नका. आता गडबड करता तो फसल्या. जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत सगळं बरं. काही काही लहानाने पोरं उठून भजन चालले की उन्हाचं तिथं. बघा महाराज कसं पोरग नाचायला थोडं जमलं. पण जसं जसं वय होत जात तसं तसं माणसं वेगळं. पोरग लहान कोणी बरं होतं पण आता रेपी घड हो. पण तरुणपणामध्ये माणसं बिघडतात आणि जेव्हा वृद्ध होतात का तेव्हा ते सुधरत. वृद्धपणा आल्याच्या नंतर म्हातारपणा माणसाचं काही खरं नाही. जेव झालं ते देवाचं काय जरा बेकार वाटायले. देवाने दाता चांगला आम्हाला सांभाळावा. मग वय झाल्याच्या सांगण्याचा तात्पर्य अर्थ महाराज म्हणतात आम्ही आत्मा परमात्मा आहे असं आम्हाला परिपूर्ण ज्ञान झाल्यामुळं आता भय आणि मरणाचं आणि जन्माचं आणि मरणाचं भय राहिलं. हरियाला हाता मग कैची भय चिंता. परमात्मा प्राप्त झाल्यामुळं भय आणि चिंता राहिली नाही. का राहिली नाही हे शेवटच्याकडे
परमात्म्यानं आमच्या जवळ काही ठेवलं, सगळं खाऊन टाकलेलं आहे. आईसा हा भुकाळू नंदाचा, पण काय काय खाल्लं, निळभरायची गोळ नाही बघा. आणि सगळी पाठ ऐकणं पूर्ण कडवं, पण असेल पाठ तर माझे मीपणाचा करोनी उरले खावय अशी बैसाला सकळ. आईसा हा भुकाळू नंदाचा गोवर, याशी न पुरे ग्रासीता माझा खेळ. फराळ म्हणून मी माझेपणा खाऊन टाकला. विठ्ठला सकाळच्या सकाळी काय असत, सकाळच्या सकाळी पुन्हा चहा आणि फराळ सकाळी असेल ना आपल्याकडे, असेल ना सकाळी दादा फराळाच आहे. पण देवानं फराळ म्हणून काय खाल्लं, मी आणि माझे मीपणाचा करुणी फराळ. आणि उरले खावय अशी बैसाला सकळ. झाली दुपारची वेळ. हो, आम्ही त्या पंजाबला गेलो, जमत नाही खाल्लं. पंजाबला सहाला ते बिस्किट चहा काय, पुन्हा पुन्हा नाश्त्याला पुन्हा पोहे हे ते सगळं आहे. पुन्हा दुपारी जेवण आणि चहा. तर आता त्या पहिल्या काळात झाकण्या होत्या बघा. झाकण्या म्हणजे 5-5, 6-6 टोपल्या काय याच्यात झाकण. तर त्याच्यामध्ये एवढं ते चहा. आता बरे तुम्ही पितेच प्यायचंच कुठं. आणि पुन्हा तिसरा पाराही ते काय पकोडी चहा बिस्किट हे ते. संध्याकाळी पुन्हा जेवायला गमत नाही. बदला जमायचा पता भजन तेवढं नाही, पण खावा कमी. देवानं मी माझे पाण्याचा जर फराळ केला, पुन्हा दुपारी जेवायला बसला. मग काय काय खाल्लं, बरे संचित क्रियमान प्रारब्ध हे सगळं खाऊन टाकलं. म्हणे संचित प्रारब्ध भक्षिले समोर. कशाप्रमाणे काही ठेवलं नाही. एक ते सद्गुरु वैद्य मधुकर बाबा उदाहरण सांगितलं. भगवान कृष्ण चारी पांडवाला निमंत्रण देत होते जेवायला, पण भीमाला कधी निमंत्रण देतच नव्हते. सत्यभामामध्ये का तुम्ही सगळ्यांना निमंत्रण देता, पण भीमाला निमंत्रण देतच नाही. म्हणजे आपलं गिरायकच नाही, आपण त्याला पुरू शकत नाही. तुम्ही असं कसं, तुम्ही आज तुझं करता. ते म्हणे आज तुझं नाही, पण मी त्यांना तेवढं त्या खायला तेवढं देऊ शकत. सत्यभामा म्हणजे मग मी का निमंत्रण देऊ का, म्हणजे तुझं तू बघ, माझ्या पुन्हा काय आलं नाही पाहिजे. आणि मग दिलं निमंत्रण. आता निमंत्रण देण्याच्या नंतर कृष्णाने अगोदरच सांगितलं, सत्यभामे जरा जपून का, जास्त लागत आहे. म्हणजे सगळं 5-5 खांड्या करते. तांदूळ म्हणा, गहू म्हणा, डाळ हे सगळं 5-5 खांड्या करते. भाज्या हे ते सगळंच.
मग खाऊन खाऊन किती खाणार तरी पण म्हणजे तयारी राहू तयारी राहू बर आधी केलं ना खरं आणि आम्ही भीम आल्यावर जेवायला बसलो आता जेवायला बसल्यावर ते काय साधं खाणं होतं का काय बका 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 अर्ध्या तासात तर अर्ध त्याचे पुरा सत्यभामा वाढू वाढू घामा घुम झाले सगळं संपलं आणा म्हणे भात आणा म्हणजे भाताच्या आता शिजायला तसंच आणा म्हणजे चपाती आणा नाही चपात्या व्हायला लागल्या म्हणजे उंडी तयारी कर तशी उंडीच आणा भूकच तशी बेजार झाली सत्यभामा आणि बेजार काही राहिलं शेवट कृष्णाकडे गेले कृष्ण आपले रटक झोपीचं नाटक केलं पण झोपीचं नाटक कवा करीत होता बघा कधी झोपीचं नाटक करायचं मालक मालक उठान मालक मालक काम बेजार करते झोपू दे ना नाही नाही ते तुम्ही म्हणला तेच खरं झालं मला वाटलं थोडक्यात आठवण कोणती थोडक्यात आठपासनं ते म्हणजे अनेक मोह जेवणच झालं नाही मोह आता शिक सुरुवात झाली ते म्हणे झालं काय ते म्हणे आता शिक सुरुवात झाली कोणा जेवायला मला भूक लागली म्हणजे वाढत ते म्हणे तुम्ही माझी लाज राखा नाही तर माझं काही खरं मग भगवंताने युक्ती सांगितली तिथं काही जण असन ना त्या भांड्याला काही चिटकल्याला त्याला फक्त एवढं म्हणायचं हे कुंतीचा घास म्हणून घ्या आणि कुंतीचा घास म्हणून त्याला घेऊन जाऊ आणि मग आल्या सत्यभामा ते काहीतरी होत जरासं चिटकल्याला ते घेतलं आणि म्हणजे कुंती मातेच आहे बोनी भेकर त्याला कृष्ण एकदा बसले म्हणजे बोलायचं का म्हणजे तुमच्या पाया पडते जस भीमानं सत्यभामेजवळ असं काही ठेवलं नाही रिकामे भांडे केलेले तसं भगवंतानं मी पाना ठेवला नाही माझेपणा ठेवला नाही क्रियमान ठेवलं नाही संचित ठेवलं नाही प्रारब्ध ठेवलं नाही सर्वच्या सर्व खाऊन टाकलेला आहे काही उरो निधी गुरी तुका म्हणे हरी काही उरो निधी गुरी त्याची शरीर झाला सफल व्यापार ज्ञानेश्वर Thank you.